शिवमुठाची कहाणी. सोमवारची कहाणी. शिवमुठ कहाणी. अटपाट नगर होते, तेथे एक राजा होता. त्याला 4 सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक न आवडती होती. आवडत्या सुनेंचा तो चांगला प्रतिपाळ करीत असे. न आवडतीस जेव्हा वयास उष्टे नसलेले जाडे भरडे राहावयास गुरांचा गोठा दिला होता. गुरांचे कामे तिला दिली होती. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागबाई कोठे जाते? महादेवाच्या देवळात जाते. शिवमुठ वाहते. याने काय होते? भांतरांची भक्ती होते. इच्छा कर्त्यांची सिद्धीस जाते. मुलं बाळ होते. न आवडती माणसे आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुख प्राप्त होते. मग तिने हिला विचारले, तू कोणाची आहेस? मी राजाची सून. तुमच्या बरोबर मी येते. त्यांच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वासू लागले. न आवडती म्हणाली, काय ग बयान, कसला वसा वसता? आम्ही शिवमुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावे? शिवमुठ चिमूट तांदूळ व्हावे. गंध फुल घ्यावे. 2 बेलाची पाने घ्यावीत. मनोभावे शिवाचे पूजन करावे. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडून शिव महादेव माझी शिवमुठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या ननंद भावा भांत्रा न आवडती आहे ती आवडती होऊ दे रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत. सायंकाळपर्यंत उपवास करावा. उष्टी माष्टे खाऊ नये. दिवसा निजूने उपास नाही निभवला तर दूध प्यावे. सायंकाळी अंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावे. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या मूग, चौथ्या जव आणि पाचव्या आला तर सातू असे शिवमुठ करिता घेतले जावे. पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्येने देवकन्येने तिला दिले व दुसऱ्या सोमवारी हिने घरून आणावयास सांगितले. त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली. नागकन्ये देवकन्येने भेट झाली. त्यांनी विचारले, बाई, सारा दिवस उपास केला. जाव नंदाने उष्टे माष्टे पाणी दिले. तिने गाईला घातले. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. न आवडती घरातून सर्व सामान मागून घेतले. पुढे रानात जाऊन तिने नागकन्येबरोबर मनोभावे पूजन केले आणि शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा. सासू सासरे धीर भावा. ननंद जावा भांत्रा न आवडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. सायंकाळी सासऱ्यांनी विचारले, तुझा देव कोठे आहे? न आवडतीने जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटे कुठे आहेत? वाघ साप आहेत. तेथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला.
पूजेचे सामान घेतले. देवाला जाऊ लागली. घरचे माणसे मागे चालली. न आवडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. न आवडती रोजचा सराव होता. तिला काही वाटले नाही. त्यांना काटे कुटे पुष्कळ लागले. न आवडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. न आवडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या हास्यवर्तमान देऊळ स्वर्णाचे झाले. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्यात झुंबर लागले. स्वयंभू महादेवांची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले. न आवडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिव महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा भांत्रा न आवडती आहेत. ती आवडती कर रे देवा असे म्हणून ती शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. न आवडतीवर प्रेम वाढले. दागिने त्या ल्यायला दिले. कुंटीवर पोगड ठेवला. राजा तळ पहावयास गेला. न आवडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली. तिकडे देऊळ अदृश्य झाले. राजा परत आला. माझा पोगटा देवळी राहिला म्हणून देवाकडे आणावयास गेला. तो तेथे एक लहान देऊळ आहे. तेथे एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पोगटा आहे. तेव्हा त्यांनी सुनेला विचारले, हे कसे झाले? माझा गरीबाचा देव हाच मी देवाची प्रार्थना केली. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून पालखीत घालून तिला घरी आणले. न आवडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. ही आपण अशी कथा ऐकायची असते. श्री स्वामी समर्थ हे आहे त्याच्या पाठीमागचे कारण. आपण रोज दर सोमवारी जे तांदूळ तीळ आणि आपण पहिल्यांदा तांदूळ तीळ मूग जवस आणि मग नंतर 5वा जो येतो त्याला सातू व्हायचे असतात. हे कारण आहे. आपण हे असं कहाणी वगैरे ऐकून मग नंतर आपण आरती करायची महादेवांची आणि आपली पूजा ही संपन्न झाली. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.